त्या ठिकाणी असेपर्यंत अशा पद्धतीची कुठलीही तक्रार आलेली नव्हती. आत्ताही अशा पद्धतीची कुठली तक्रार या 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आली असेल तर मला त्या संदर्भातली काही माहिती नाही. पण कुठलाही लेखी आदेश, कुठलीही लेखी सूचना, कुठलाही सर्क्युलर किंवा कुठला शासन निर्णयामध्ये बदल हा राज्य शासनाने केलेला नाहीये. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं कुणीही गैरसमज पसरवूही नाही आणि कुणी करूनही घेऊन. पण आदिती, जे अनेकदा असं होतं की योजनेचे जे निकषाबाहेरचे लाभार्थी असतात त्यांच्यावर जनरली कंट्रोल केलं जातं किंवा त्यांचा जो निकषाच्या बाहेरचे ज्या केसेस आहेत त्याचा एक पुनर्विचार केला जातो. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा याबद्दल बोललेले होते. तर असं काही विचार आहे का? नाही, खरं तर आपण जर आज लाभार्थ्यांची संख्या बघितली तर ती 2,35,00,000 पेक्षा अधिक आहे. बहुतांशी 90-99% जी काही स्क्रुटिनीची प्रोसिजर आहे ही त्याही वेळेला केलेली होती. बऱ्याचशा वेळेला डीबीटी आम्ही करत असताना जर एखादी कुठलं फ्रॉड आढळलं तर ते आम्हाला त्यावेळेला लक्षात यायचं आणि तशा पद्धतीनं ते डीबीटी थांबवलं जायचं. त्यामुळे स्क्रुटिनी समजा पुढं मागं जर शासनाने तो निर्णय करायचा घेतला तरी तो काही सगळ्यांसाठी नसणार आहे. एखादी जर कुठली तक्रार आली, एखाद्या जिल्ह्यातली जर काही ठराविक लाभार्थ्यांच्या संदर्भातली जर तक्रार आली तर त्या संदर्भातली स्क्रुटिनी करायची का नाही, कशा पद्धतीने करायची, हा शासन त्यावेळेला निर्णय घेईल. जेव्हापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर झालेली आहे त्या दिवसापासूनच महिलांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आणि उत्साह त्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे अभियान ज्या वेळेला सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलं तेव्हापासूनच त्या अभियानाअंतर्गत एक उद्दिष्ट साहेब आपण ठेवलं की 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारने घेतली. आणि मग त्या अंतर्गत एसटी मध्ये प्रवास करत असताना 50% सवलत असेल, त्याचबरोबर उच्च शिक्षणामध्ये महिलांना मुलींना त्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी असेल, 3 मोफत गॅस सिलेंडर असतील, या सर्व महत्त्वाकांक्षी योजना साहेब आपल्या नेतृत्वाखाली आल्या. पण खऱ्या अर्थानं सर्वाधिक योजना जर कुठल्या माझ्या माता भगिनींपर्यंत पोहोचली असेल आणि भावली असेल आणि खऱ्या अर्थानं मोठे भाऊ म्हणून एक हृदयामध्ये स्थान त्या निमित्ताने निर्माण करणारी जर योजना कुठली ठरली असेल तर ती निश्चितपणाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या निमित्ताने ठरलेली आहे. आणि आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,60,000 पेक्षा अधिक लाभार्थी हे आपण या योजनेअंतर्गत नोंदवू शकलेलो आहोत. आणि साधारणपणे प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 90% पेक्षा जास्त सक्सेस रेशो या जिल्ह्यांनी सुद्धा आपल्यासमोर ठेवलेला आहे. आणि 14 तारखेपासूनच साहेब यांना आपण लाभ वितरित करायचं आपल्या सूचनेनुसार ठरवलं. आणि मला आनंदाने या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की आज इथं उपस्थित असणाऱ्या 99.99% महिलांच्या खात्यामध्ये डीबीटी त्या ठिकाणी झालेला आहे. 1% जर एखाद्याचा आधार कार्ड लिंक झालं नसेल किंवा सीडेड नसेल तरच ते चुकून राहिलेलं आहे. पण साधारणपणे साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक माझ्या माता भगिनींना लाभ देण्याचा त्या निमित्ताने आपण प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं ही संपूर्ण योजना राबवत असताना माझ्या अंगणवाडी सेविका आणि माझ्या मदतनीस यांनी घेतलेली मेहनत सुद्धा या ठिकाणी वाखाणण्याजोगी आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक घरामध्ये जाऊन फॉर्म भरून त्या लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी त्या निमित्ताने केलं. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांचे सुद्धा या निमित्ताने आभार मानते. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच कुठल्याही शासकीय योजनेमध्ये अशासकीय कर्मचाऱ्यांना आपण साहेब लाभ देत आहोत. ही एकमेव योजना आहे जिथं आपण अशासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा लाभ देत आहोत. म्हणजे माझी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका ही लाभार्थ्यांचे फॉर्म पण भरते, पण या योजनेमध्ये ती सुद्धा लाभार्थी आहे. आणि म्हणून तिच्याही खात्यात आपण दर महिन्याला 1500 इतका लाभ हा त्या निमित्ताने वितरित करत आहोत. आणि त्याचबरोबर प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे 50 रुपयाचं इन्सेंटिव्ह आपण त्यांना ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची मेहनत याची निश्चितपणाने विभाग म्हणून महायुतीचं सरकार म्हणून दखल घेऊन अधिकाधिक प्राधान्य देण्याचा त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा प्रयत्न करत आहोत. मी या निमित्ताने सन्मान्य पालकमंत्री महोदयांचे विशेष अभिनंदन करीन, विशेष आभार मानीन की सिंधू रत्न योजनेअंतर्गत त्यांनी इथल्या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून, महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून जे टुरिझम बसेसची सुविधा त्यांनी सुरू केलेली आहे ती चालवण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी बचत गटांना दिलेली आहे. आणि या उपक्रमाला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. आपल्या राज्यामध्ये रत्नागिरी जिल्हा हा पहिला ठरलेला आहे की अशा पद्धतीचा नाविन्य उपक्रम राबवणारा.
त्यामुळे निश्चितपणाने मी मनापासूनचे ऋण या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करते. ज्या वेळेला आपण ही योजना आणली त्यावेळेला खऱ्या अर्थानं अनेक आमच्या माता भगिनी बोलायच्या की आमच्या घरातल्या पुरुषासोबत पतीसोबतची आमची जॉईंट अकाउंट आहे, आमच्या भावासोबतची आमची जॉईंट अकाउंट आहे, किंवा तुम्ही ती अट का टाकली आहे की आमचं स्वतःचंच वैयक्तिक त्या ठिकाणी अकाउंट असावं, जॉईंट का नसावं. तर त्यामागची भूमिका ही महायुतीच्या सरकारची माझ्या भगिनींनो ही होती की हा जो लाभ आहे 1500चा जो सन्मान निधी आहे हा तुमच्या वैयक्तिक खात्यामध्ये पोचला पाहिजे. कारण खऱ्या अर्थानं हा जो सन्मान निधी आहे हा तुमच्यासाठी आहे, तुमच्या सक्षमीकरणासाठी आहे. जॉईंट अकाउंटमध्ये तुम्हाला सकाळी डीबीटी आल्याचा मेसेज तर येईल, पण संध्याकाळी तुम्ही विड्रॉ करायला जाईपर्यंत तुमच्या जॉईंट अकाउंटमध्ये तो 1500चा निधी राहिला असेल का विड्रॉ झाला असेल याची खात्री ही निश्चितपणाने या ठिकाणी आपल्याला नसल्यामुळे त्याच्या मागची भूमिका ही होती की जॉईंट अकाउंटपेक्षा ज्या वेळेला तुमचं वैयक्तिक अकाउंट असेल त्यावेळेला तुमच्या मोबाईल नंबरवर ज्या वेळेला डीबीटीचा मेसेज येईल तो एक आनंद असेल. आणि खऱ्या अर्थानं या योजनेमागची जी भूमिका आहे की तुम्हाला सक्षम करण्याची ती त्या ठिकाणी आपण निश्चितपणाने या माध्यमातून पार पाडत आहोत. ज्या ज्या महिलांना आत्तापर्यंत त्यांचा आधार बँक खात्यासोबत लिंक नसल्यामुळे सन्मान निधी वितरित झाला नसेल तेही सुद्धा प्रक्रिया स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून वेगाने सुरू आहे. त्यामुळे कुठलाही लाभार्थी कुठलीही माझ्या माता भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही ही भूमिका त्या ठिकाणी महायुतीच्या सरकारने ठेवून खऱ्या अर्थानं रक्षाबंधनला तुमच्या सख्या भावाला तुम्ही ओवाळून त्यांनी तुमच्या औक्षणामध्ये ओवाळणी टाकली असेल, पण तुमचे मानलेले 3 बंधू म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला सर्वात आधी तुमच्या औक्षणामध्ये ओवाळणी टाकलेली आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आज तुम्हाला सक्षम करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. अधिकाधिक तुम्हाला निश्चितपणाने या योजनेअंतर्गत लाभ होईल अशीच मनापासूनची इच्छा या निमित्ताने व्यक्त करते. आज या भव्य दिव्य सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांनाच या ठिकाणी आपण आमंत्रित केलं. मला या निमित्ताने संवाद साधण्याची संधी दिलीत. मी सन्मान्य पालकमंत्री महोदय, जिल्हाधिकारी, सर्व जिल्हा प्रशासनाचे या निमित्ताने आवर्जून आभार मानून आपल्या सर्वांच्या